संविधान जागृती देशाची प्रगती. आजचे पुष्पक क्रमांक 1215. तसेच धम्मपद गाथा. तांत्रिक नियोजन करते आदरणीय मुकेश माणिक गायकवाड सर. हे बौद्धाचार्य आहेत, तसेच सामाजिक कार्यकर्ते आहेत. ते शिक्रापूर येथून आहेत. आजचे प्रमुख वक्ते आहेत अरविंद लिंबा जगताप, सेवानिवृत्त लेखा परीक्षक, रक्षा लेखा नियंत्रक, कार्यालय गोळीबार मैदान पुणे. आणि धम्मपद गाथा विश्लेषण भाग 56 मल्लवग्गो अर्थात मळवग्ग. गाथा नंबर 247 ते 251 या गाथांचं विश्लेषण आज आपल्याला अरविंद लिंबा जगताप सर आपल्याला करणार आहेत. तर धम्मपद गाथा पाली पठण आदरणीय दादू गोपाजी सोनवणे. हे बौद्धाचार्य आहेत, युनिट लीडर आहेत समता सैनिक दल, तसेच भारतीय बौद्ध महासभा निघोजे, तालुका राजगुरुनगर, जिल्हा पुणे येथून ते कार्यरत आहेत. तर मी आदरणीय अरविंद लिंबा जगताप सर यांना अशी विनंती करते की त्यांनी त्यांच्या या धम्मपद गाथेला सुरुवात करावी, अशी मी त्यांना नम्र विनंती करते. आज आपण धम्मपद गाथा विश्लेषण भाग 56 घेणार आहोत मलवग्ग, आणि गाथा नंबर 247 ते 251. तरी धम्मपद गाथांचं पालीमध्ये विश्लेषण करण्यासाठी मी आदरणीय दादू सोनवणे सरांना विनंती करीत आहे की त्यांनी पालीमध्ये धम्मपद गाथांचं सूत्र गायन करावं. मलवग्गो अर्थात मळवर्ग गाथा नंबर 247 ते 251 या गाथांचे पालीमध्ये मी पठण करीत आहे. सुरामेरय पानय च यो नरो अनुयुजती हि देव मे सोलोकस्मि मूलंखनती तनो एवं वो पुरिस जानाई पाप धम्मा असयता मातं लोभो अधम्मो चिरं दुःखाय रन्धयुं ददन्ति वे यथा सदं यतापसाधनं जनो तथयो मकुभवति परेशं पानभोजने न सो दिवारति वा समाधि अधिगच्छति यस्चेतं समुच्चिन्नं मूलगच्छं समूहतं सवे दिवारति वा समाधिं अधिगच्छति नति रागसमोऽग्नि नति दोष समोगहो नति मोह समंजालं नति तना समानदी. खूप खूप धन्यवाद आदरणीय दादू सोनवणे सर. आपण पालीमधील या गाथांचं आपल्या गोड वाणीमध्ये गायन केलेलं आहे. आता या गाथांचं
मध्ये प्रथमतः अर्थ सांगतो आणि मग त्याच्या आपण विश्लेषणाला सुरुवात करूया. तर गाथा नंबर 247 ते 251 प्रथमतः मी अर्थ सांगतो. या गाथा मलवगोमधील मळवर्गामधील आहेत. तर आणि ह्या गाथा तुम्हा सर्वांना पहिल्या 3 गाथा तर आपले जे पंचशील आहे त्याच्यातलेच पहिल्या ह्या 3 गाथा आहेत पानातिपात वगैरे म्हणच्या. तर पहिले गाथाचा जो अर्थ आहे तो सांगतो. जो या जगात प्राण्यास मारतो, खोटे वचन बोलतो, जे दिलेले नाही ते घेतो, परस्त्रीकडे जातो. 247 गाथेचा अर्थ. 248 गाथेचा. जो नशा दारू पितो असा मानव प्रयत्नातीत असतो इथेच याच लोकात स्वतःचा पाया खणण्यामध्ये. म्हणून गाथा नंबर 249 अर्थ आहे. म्हणून हे मानवा दुराचार असंयम जाणून घे. तुझे लोभ आणि दुराचार तुला कायमचे दुःखात लुटू नयेत. गाथा नंबर 250 आणि 251 अर्थ असा आहे. लोक श्रद्धेनुसार प्रसन्नतेनुसार दान देतात. तेथे ते इतर जणांच्या खानपानात उत्साहहीन असतात. ते दिवसा किंवा रात्री एकाग्रचित्त होत नाहीत. 251 गाथेचा अर्थ असा आहे. या ईर्ष्या भावनेने संपूर्णपणे मुळासकट उच्चाटन करतात. ते दिवसा किंवा रात्री कधीही एकाग्रचित्त होतात. फार असं साध्या सोप्या अशा गाथा आहेत, परंतु भगवान बुद्धांनी हे गाथा आपल्या सरळ आपण पंचशिलेच्या याच्यामध्ये दररोज म्हणतो सुद्धा, दररोज ऐकतो आपण. त्रिशरण पंचशील म्हणतो तेव्हा सहजपणे म्हणूनही जातो, परंतु आपण कधीही त्याच्या अर्थाकडे जात नाही. कारण भगवानांनी सांगितलेलं आहे की हे मानवा, हे वरील जे दुराचार किंवा असंयम प्रथमतः जाणून घे. तुझे लोभ आणि तुझे दुराचार तुला कायमचे दुःखात लोटू नयेत. भगवान बुद्ध ह्या गाथा सर्वांना दरवेळेस म्हणजे सांगत असतात. त्यांच्या त्यावेळच्या जेतवानात त्यांचे संपूर्णतः वर्षावासाचे कार्यक्रम झालेले आहेत आणि त्याच्यात आणि संपूर्ण भारतभर मग या धम्मतत्वांचा प्रचार आणि प्रसार भगवान बुद्धांनी 45 वर्ष संपूर्ण भारतामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन त्याचा प्रचार आणि प्रसार केलेला आहे. लोकांना जागृत करत आहे की त्यांना ज्ञान प्राप्ती झाल्यानंतर त्यांनी माणसाचं मन कशा पद्धतीनं चालतं किंवा कशा पद्धतीने विचार करतं. कारण त्याच पद्धतीने माणूस जर मनावर सर्व अवलंबून आहे, मनाच्या सक्रियतेवर अवलंबून आहे. मनात जसे विचार येतील त्याप्रमाणेच पुढचं सर्व घडत असतं. म्हणून वारंवार बुद्धांनी पूर्ण काही सूत्र पंचशीलामधीलच हे 5 जे शील आहेत, 5 शील आहेत, त्या पंचशीलेचं फक्त पालन केलं पाहिजे, तरीही सुद्धा माणूस निर्वाण पदाकडे पोहोचू शकतो. माझा आवाज येत आहे का? येतो सर, येतोय ना? येत आहे सर, बारीक येत आहे. वगैरे हा आवाज येतो का? कारण थोडासा थोडं बारीक आहे पण येत आहे. हा, मी थोडस पुढे येतो कारण माईकचं थोडासा हे होतो प्रश्न आणि रेंजचा पण हे होते. तर ठीक आहे. तर तर ह्या 247 ते 249 पर्यंत हे आपल्या पंचशिलेच आहेत. परंतु आपण हे नेहमी रोज म्हणतो सुद्धा, परंतु आपण त्या अर्थाच्या गहनतेत जात नाही की हे का सांगितलेलं आहे. कारण याच्यावरच संपूर्णतः सर्व माणसाचं जीवनात मग
अकुशल कर्म कुशल कर्म हा आपल्या ते आपण शब्द वापरतो आणि पूर्वी लोक म्हणजे पाप पुण्याचे ह्या संदर्भात वापरत होते. तर जे प्राण्यास मारतात म्हणजे खोटे बोलतात, जे दिलं नाही ते घेतात, परस्त्रीकडे जात, हे पंचशीलीचे तुम्हाला सर्वांनाच माहीत आहे. परंतु याच्यामुळं लोक हे सर्व माहिती असून सुद्धा याच्यात का अडकतात, का अडकले जातात, तशाच पद्धतीने का करत राहतात. सरळ माहिती असताना सुद्धा तेच 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 का होतं. तर भगवान बुद्धांनी याच्यावर आपल्याला अष्टांगिक मार्ग सुद्धा सांगितलेले आहेत आणि त्यांचा संपूर्ण उद्देशच तो होता की सर्व लोकांना या बाबतीत जागृत करणं आणि जीवनात खऱ्या अर्थानं सुख समाधानाने कसं राहता येईल या पद्धतीनंच हे सर्व सांगत असत. आणि भगवान बुद्ध ह्या गाथा ज्या ज्या वेळेस तसे तसे प्रसंग येत असतील किंवा तसे तसे त्यांच्या त्या संघामध्ये दीक्षा घेतलेले लोक येतात आणि मग त्यांच्या ध्यानधारणेतून मग त्यांना समजून येत असे की कशा पद्धतीने याचा प्रचार आणि प्रसार केला जात आहे. तर याच्या संदर्भात सुद्धा कथा एक आहे की जेतवानामध्ये भगवान बुद्ध त्यावेळेस वर्षावासाचे त्या काळामध्ये, तर जवळच्याच गावातील मग सर्व तरुण तरुणी असतील ते दीक्षा घेत असेल धम्माची आणि येत असेल. तर त्याच्यामध्ये एक तरुण त्यानं दीक्षा घेतली, पण दीक्षा घेतल्यानंतर मग तिथल्या सर्व संघामध्ये भिक्खू संघामध्ये आल्यानंतर त्यालाही धम्मप्रचारसाठी सांगितलं जायचं. मग सर्व जण भिक्षा मागण्यासाठी जायला लागायचं, कारण भिक्षा मागितल्यानंतर काय काय अनुभव आलेले आहेत किंवा कसं लोकांशी तुम्ही संवाद साधलेला आहे, त्यांना कसं धर्माचं जी तत्व आहेत ती समजून सांगितलेली आहेत, याच्या संदर्भात मग चर्चा होत असेल. परंतु हा जो एक तरुण नवीनच त्यानं दीक्षा घेतली होती आणि तो भिक्षा मागायला गेल्यानंतर ज्या लोकांनी द्यायची भिक्षा तो त्यांच्यावर टीका करत असे. कोणी जर दान दिलं नाही त्यांच्यावर तो टीका करायचा, त्यांना बोलायचा की अरे हे काय दान आहे का तुम्ही देत आहे, दान कसं द्यायचं ते माझ्या कुटुंबाकडनं शिका. आणि ते नेहमी आपल्या कुटुंबाची प्रशंसा करीत असायचा आणि इतरांवर टीका करायचं. बरं, हा त्याचा तो स्वभावच होता की ज्या कुटुंबातून तो आला होता, ज्या कुटुंबातून तो आला होता तो तो म्हणायचा की आमचं कुटुंब खूप महान आहे, आम्ही दान द्यायचो तो किती मोठ्या प्रमाणात द्यायचो आणि हे आता ते सगळं सोडून आम्ही इथं आलोय आणि तुम्ही आम्हाला जे दान देताय ते काय असं दान देत असतं का म्हणे. तेव्हा तो सर्वांना टीका करायचा आणि त्या नाराज व्हायचा की बाबा, आणि त्याच्याबरोबर काही वेळेस त्याला दिलं नाही, आपण दुसऱ्यांना दिला तरी तो टीका करायचा, तुम्ही त्यांनाच दिलं मला दिलं नाही, आणि अनावश्यक त्यांच्यावर मग टीका करायचा. तेव्हा हे बाकीचेही भिक्षू धम्मप्रचार करताना त्याच्या गावात गेले काही की भिक्षा मागण्यासाठी, तेव्हा त्यांनी सांगितलं की हा तरुण जो आहे आपल्याकडं हा खरं भगवंत, त्याचं आम्ही कुटुंब पाहिलं, त्याचे तो कुठल्या विभागातून आलेला आहे तेही पाहिलं, तर तसं काहीही नाही. भगवंत त्याचे
तो ज्या ह्याच्यातून आलेला आहे त्याचं कुटुंब खरं हीन विचाराचं कुटुंब आहे आणि सर्व त्यांच्या कुटुंबातील अहंकारीच लोक आहेत आणि त्यांचं तिथं सुद्धा ते नेहमी लोकांवर टीकाच करीत असतात. तेव्हा हे भिक्खूंनी सांगितलं भगवंतांना की असं असं झालेलं आहे आणि हा जो आपला नवदीक्षित झालेला आहे भिक्खू त्याचा तो स्वभाव काही सोडत नाही. तर भगवंत आम्हाला या संदर्भात सांगा. तेव्हा ते भगवंतांनी त्या गाथा त्यांना सांगितल्या आहेत ह्या की लोक त्यांच्या भक्ती आणि श्रद्धेनुसार दान करतात. जो इतरांना खाताना किंवा पिताना पाहू शकत नाही त्याला दिवसा किंवा रात्रीही कधीही समाधी मिळणार नाही. पण ज्यांची अशी वृत्ती पूर्णपणे नष्ट झाली आहे तेच दिवसा किंवा रात्री कोणत्याही वेळेस समाधी प्राप्त किंवा निर्वाण प्राप्त करू शकतात. तर मग भगवंतांनी हा मुद्दा समजून सांगण्यासाठी सर्व मग भिक्खूंना सांगितलं की अहंकारासाठी ही लोक या ज्या दीक्षा घेतलेली असते ज्यानं तो तरुण असतो आणि त्याचं कुटुंब खरं हीन दर्जाच्या त्यांची विचारसरणी हीन दर्जाची असते त्याच्यातून तो आलेला असतो आणि टीका करणं हा त्याचा लोकांवर टीका करणं अहंकार आणि आपलंच कुटुंब महत्वाचं आहे आपली जात महत्वाची आणि ज्यावेळेस दीक्षा घेतल्यानंतर हे सर्व खरं सोडावं लागतं सोडायला पाहिजे. कारण ज्यावेळेस भगवंत या तत्व सांगतात की जातीभेद किंवा लहान मोठा किंवा हे काही नाही सर्व समान आहेत हे आपल्या या बौद्ध धर्माचं या तत्वानुसार आपण हे करत असतो की सर्व येथे समान आहेत. परंतु माणूस त्या अहंकाराची पूजा किंवा त्या गर्व असतो त्याला पण तो काही जात नाही. तेव्हा याच्यात फार मोठ्या प्रमाणावर भगवंतांनी सांगितलेलं आहे की माणूस जो कनिष्ठ असतो तोच माणूस मोठं होण्याचा प्रयत्न करीत असतो. नाही तर काही गरज नाही. आपण या सृष्टीमध्ये सर्व पाहतो की सर्व सामान्य आहेत. सर्व मग त्याच्यात माणसं असतील पशु पक्षी असतील किंवा झाडं पानं फुलं असतील किंवा दगडधोंडे नदी सर्व हे सर्व निसर्ग किंवा ही सर्व सृष्टी सर्व समान आहेत. याच्यात काही भेद करताच येऊ शकत नाही. कारण जर माणूस आहे म्हणून आपण विचार तसा करतो की मी महान आहे माझ्यात काहीतरी आहे मी असाधारण असा आहे. कारण प्रत्येक व्यक्तीला तसं वाटतच असतं की साधारण असण्यात कुणालाही खरं रस नसतो. काहीतरी मी वेगळा आहे काहीतरी मी इतरांपेक्षा वेगळा आहे असं प्रत्येक व्यक्ती दाखवत असतो आणि त्या वृत्तीमुळं तो मग अनावश्यक आयुष्यात फापट पसारा करून ठेवत असतो आणि खऱ्या अर्थानं जिथं समाधानाची जी अवस्था माणसाला जी प्राप्त होत असते त्याच्यासाठी या गोष्टीपासून अलिप्त व्हायला लागतं. परंतु माणसाचं मन आणि कसं कार्य करतं हे बुद्धांनी ज्ञानप्राप्ती झाल्यानंतर बुद्धांना कळालं की कसं हा संसार वाढतो कसं हा मोहमाया वाढते कशा पद्धतीनं माणसाचं त्याला कार्यकारण भाव बुद्धांनी सांगितलेलं आहे. तुम्हा आम्हा सर्वांना कार्यकारण भावाचं माहीत आहे की काहीही गोष्टी एखादी गोष्ट घडत असेल तर त्याच्या मागे काहीतरी कारण असल्याशिवाय ती घडत नाही. तसं या तरुणाच्या बाबतीतही झालेलं होतं की त्याचं कुटुंब हे
कनिष्ठ दर्जाचं होतं आणि त्यांना असं वाटत होतं की मनातून की आपण काहीतरी मोठे आहोत. आणि जे कनिष्ठ असतात किंवा जे जे समाधानी असतील त्यांना काहीच त्याचंही नाही. परंतु जे असे एकमेकांमध्ये उच्च नीतीची भावना ठेवतात त्याचे संपूर्ण आयुष्य मग त्याचं त्या मी कसा मोठा होईल, मग त्या मोठे होण्याच्या साठी माणूस बऱ्याच गोष्टी करीत राहतो, ज्या अकुशल गोष्टी असतात. मग काहीतरी मग या प्राण्याची हत्या होते, खोटं बोलतो, कारण खोटं बोलून सुद्धा हे सर्व खोटं बोलण्याचेच परिणाम आहेत. कारण मग जे आपलं नाही ते सुद्धा आपलंच समजायचं किंवा परस्त्रीकडे जाणं, दारू पिणं, असा मानव हे काय करत असतात की इथेच याच लोकांमध्ये स्वतःचा आधार किंवा पाया की ज्याच्यावर तो मजबूतपणे उभं राहणार असतो, आयुष्यात कणखरपणे चालणार असतो, तिथं त्याची अधोगती होत असते. हा पूर्णतः हे कारणी मीमांसा किंवा ही वृत्ती भगवान बुद्धांनी जाणली होती की कशा पद्धतीनं. तेव्हा भगवान बुद्ध म्हणतात की हा जो तरुण दीक्षित होऊन आलेला आहे त्याचं कुटुंब, कारण सर्व भिक्खू सांगतात की आम्ही त्यांच्या गावी गेलो होतो, त्यांचं असं असं होतं आणि इथं आल्यानंतर दानासाठी त्यावेळेस भिक्षा मागण्यासाठी जातात तेव्हा तो तिथंही त्या लोकांची निंदा करतो आणि त्यांना सांगतो हे दान आहे का. म्हणजे आता तर त्याला अधिकार आलेला आहे की आता तो दीक्षा घेतलेली आहे, आता भिक्खू झालेला आहे, मग भिक्खूंना अधिकार असतो सर्वांवर टीका करायचा. असं खरं म्हणजे नाही, परंतु तो त्याच्या त्या पूर्वीच्या स्वभावामुळं तेव्हा करत असतो. तेव्हा बुद्धांनी ह्या गाथा मग इतर भिक्खूंना सांगितलं की बघा, ज्यावेळेस, कारण भगवान बुद्धांचे अनुभव आहेत की ज्यावेळेस भगवान बुद्धांना ज्ञानप्राप्ती झाली तेव्हा त्यांना विचारलं की तुम्हाला ज्ञानप्राप्ती झालं म्हणजे काय झालं, ज्ञानप्राप्ती झालं म्हणजे काय झालं. भगवंत त्यावेळेस म्हणतात की ज्यावेळेस मला ज्ञानप्राप्ती झालं तेव्हा सर्वांनाच ज्ञानप्राप्ती झाली, सर्वच अत्युच्च गुणांनी युक्त असलेलेच मला सगळे जाणवत आहेत, सगळ्यांनाच ज्ञान प्राप्ती झाले. मग ज्या वृक्षाखाली भगवान बुद्धांना ज्ञानप्राप्ती झाली तो वृक्ष सुद्धा त्यालाही ज्ञानप्राप्त झाली. तिथं जे नदी होती, तिथे जे पशुपक्षी होते, त्या सर्वच ज्ञानी झाले असं मला जाणवलं. त्यांना दिसू लागलं भगवंतांना की हे सर्व निसर्ग आहे, मानव आहे, पशुपक्षी आहे, ह्या सर्वच ज्ञानी आहेत. त्यांना जाणवलं हे सर्वच ज्ञानी आहेत की ह्याच्यात काही फरक जाणवला नाही, काही असमानता किंवा असाधारण तर काहीच नाही, सर्वच समान आहेत असं मला जाणवलं. जसं मला ज्ञानप्राप्ती झाली तसंच ती ज्ञानप्राप्ती सर्वजण करू शकतात की तशा पद्धतीनं जर त्यांनी वागलं, तशा पद्धतीनं जर त्यांनी विचार केला तर सर्वजणच या ज्ञानप्राप्तीपर्यंत पोहोचू शकतात, म्हणजे निर्वाण पदाची अवस्था. त्याचं एक उदाहरण देतात की बाबा माझ्या असे एक उदाहरण आहे त्या संदर्भात सुद्धा की व्यक्ती आहेत, प्रत्येकाकडं 1000 रुपये आहेत, दिलेले आहेत, मिळालेलेच आहे, किंवा हा जो खजाना आहे सत्कर्माचा किंवा कुशल कार्याचा किंवा ज्ञानप्राप्तीचा किंवा जो जागृततेचा, हा सर्वांनाच मिळालेला आहे. उदाहरणार्थ समजा माझ्या खिशामध्ये 1000 रुपये आहेत, तुमच्याही खिशामध्ये 1000 रुपये आहे,
परंतु मी हात खिशात घातला तर मला कळालं की 1000 रुपये आहेत. कारण ते सगळ्यांकडेच ते 1000 रुपये आहेत. ज्याच्याकडे आहेत त्यांनी फक्त त्याच्या खिशात हात घातलेला नाही. इतकाच फरक आहे. भगवंत म्हणाले की जागृतता ज्ञानप्राप्ती हा इतकाच फरक आहे की प्रत्येकाच्या खिशामध्ये 1000 रुपये आहेत. फक्त फरक इतकाच आहे की त्यांनी खिशात हात घातला नाही म्हणून त्यांना माहीत पडलं नाही. आणि मी खिशात हात घातला तर मला आहेत. पण याचा अर्थ असा नाही की ज्यांनी खिशात हात घातलेला नाही त्यांच्याकडे 1000 रुपये नाही आहेत. म्हणजे ज्ञानाची हे सर्वांकडेच आहे. फक्त फरक काय की तो शोधण्याचा परंतु हेच आपण काय करत असतो की बाहेरच्या या जगात शोधत असतो आणि बाहेर कितीही शोधलं मग माणूस जे नाही आहे त्याच्या शोधात मग बाहेर पडतो. मग तो मोठा असाधारण आहे असं दाखवायला लागतो. मग प्रत्येक बाबतीत मग जास्त पैसे कमवायला कोण होतील, कोण मग पदाच्या मागे लागेल. कारण मोठा दाखवायचा, मोठा मी असाधारण आहे. कारण ह्या कार्यात म्हणजे या कृतीमध्ये माणूस इतर काहीतरीच करत जातो आणि त्याला जी ऊर्जा मिळालेली आहे, त्याला जो वेळ मिळालेला आहे तो त्या नाहक गोष्टीमध्ये म्हणजे मग टीका करतील किंवा इकडं आपण म्हणू की खोटं बोलतील किंवा आपलं नाही ते आपलंच आहे असंही अधिकार सांगतील. म्हणजे आज आपण पाहतो भारतामध्ये सुद्धा किंवा जगामध्ये सुद्धा आज हे जे मी मोठं आहे हे प्रत्येक गोष्टी किंवा मी असाधारण आहे हे सांगण्यासाठी प्रत्येकाची धडपड चाललेली असते. सर्व धडपड चाललेली असते आणि मग माणूस मी कसा मोठा होईल, मी दुसऱ्यांपेक्षा कसा मोठा होईल याच्या मागे तो लागत असतो. आणि मग तो सर्वांना की हा तो प्राणी आहे, तो काय तो प्राणी त्याला काही कळत नाही किंवा दगडधोंडे आहेत किंवा पशु पक्षी आहेत हे माझ्यापेक्षा नीच आहे. प्राणी योनीतले मी माणूस आहे. परंतु जर दगड वगैरे जर बोलायला लागले किंवा नदी बोलायला लागली तर ते काही आपल्याला सुद्धा म्हणू शकतील ना की तुम्ही माणूस म्हणजे काही मोठे असाधारण आहात का, तुम्ही तर काही 100 वर्ष फक्त जगाल. मदन कांबळे सर, आवाज आपला माईक चालू आहे. मदन कांबळे सरांचा माईक चालू आहे. कृपया मदन कांबळे सरांनी कृपया आपला माईक बंद करावा. नामदेव खाडवे सर, त्यांचा माईक बंद करा मदन कांबळे सरांचा. त्याचा चुकून झाला. धन्यवाद. तर काय होतं असा डिस्टर्ब थोडासा झाला होतो, लिंक थोडीशी तुटते जरा, तर काही हरकत नाही. तर मी कुठे आलो होतो. साधारण ते की ते दगड सुद्धा आपल्याला म्हणतील की माणूस तुम्ही साधारण 100 वर्ष जगाल, आम्ही तर हजारो वर्ष इथं जगलेलो आहोत, तर आम्ही तुमच्यापेक्षा महान आहोत. ज्यांना जर बोलता आलं तर ते सुद्धा सांगू शकतील की माणूस म्हणजे काही मोठा आहे का. तसं प्रत्येक जण आहे. मग निसर्गात सगळेच म्हणतात. म्हणजे वनस्पती पण म्हणतील की काय कुठल्या वनस्पती त्या बोलू जर लागल्या तर ते आमच्याकडे विशेष गुण आहे, तुमच्याकडे काय आहे, आम्ही सुगंध पसरवतो, तुम्ही कसं पसरवता. फुलं अशी म्हणतील किंवा झाडं म्हणतील आम्ही इतकी फळं देतो, तुम्ही काय निर्माण करता, तुम्ही तर काहीच नाही करता, आम्ही दिलेलेच खाता. म्हणजे असं सर्वांना जर बोलता आलं तर सगळेजण असे म्हणू शकतात की मी असाधारण आहे, मी उच्च आहे. तर भगवंत म्हणतात की असे याच्यामध्ये जे गुंततात, असे याच्यामध्ये जे
गुंततात, म्हणजे लोभ आणि दुराचार, ते कायमचं आपल्याला दुःखात घालवतात. कारण असं करून आपला फक्त वेळ वाया जातो. तसा हा जो भिक्खू होता, त्यानं दीक्षा घेतली होती, तो भिक्षा मागायला जायचा, तरी तिथं सर्व लोकांवर टीका करायचा. संपूर्ण तुम्हा आम्हा सर्वांना माहिती आहे, भगवान सुद्धा त्या काळात भिक्षा मागायला जायची. तर ते प्रसंग पण आहे त्याच्यात, की त्यावेळेस बुद्धांचे बरेच शिष्य ब्राह्मण, म्हणजे या उच्च समजल्या जाणाऱ्या जातीतीलच जास्त आणि क्षत्रिय जातीतीलच जात, परंतु बुद्धांनी हा मुळावच गाव घातलेला आहे की कोणी साधारण नाही, कोणी असाधारण नाही, सर्व समान आहेत. म्हणून धम्मामध्ये जात हा नाही, म्हणजे कुठल्याच प्रकारचे, मग स्त्री पुरुष नाही, किंवा पशुपक्षी नाही, किंवा प्राणी आणि वनस्पती हे सुद्धा नाही, सर्व समान आहे. सर्व जग हे समान आहे, सर्व एकमेकाशी जोडलेलं आहे. कुणीही आपण म्हणू शकत असेल की आपण वेगळे आहोत, तर नाही. काहीही परिणाम झाला, समुद्रात बघा, समुद्रामध्ये जर भूकंप झाला, समुद्रात आता जपानला झालेला मध्ये, नंतर सुनामी लाटा त्याच्यामुळे होतात, पण त्याच्यामुळे जीवन, कारण पर्यावरण वाढत आहे. पर्यावरणामुळं म्हणजे आपण जे उद्योग म्हणतो, की विकसित राष्ट्र, संपूर्ण विकसित राष्ट्र करताना मोठ्या प्रमाणावर झाडी तोडली जाते, उत्खनन केलं जातं जमिनीतून, की वेगवेगळ्या प्रकारची, म्हणजे लोखंड, तांब, शिसा मिळेल त्यासाठी खोदले जातात. तर हा असंतुलन होतो, म्हणजे संपूर्ण आपण जोडलेला आहोत. तर असंतुलन झालं तर त्याचा परिणाम सर्वांनाच भोगावा लागतो. आपण हे सर्वांना पाहतो. मग आता ही थंडी जास्त आहे, कारण कारण काय झालेलं आहे, की पर्यावरण, निसर्गाचा आपण ही त्याला कारणीभूत आहे. आपल्या ज्या कृती आहेत, की की मी खूप असाधारण आहे, अमेरिका म्हणा किंवा इंग्लंड म्हणा किंवा भारत, प्रत्येक जण मी मोठा, माझंच खरं, मी सगळ्यापेक्षा उच्च आहे, ही पद्धत बुद्धांनी, ह्या आपल्याला ज्या पंचशिलाच्या गाथा आहेत, 5 गाथा आहेत, किती महत्वाच्या आहेत, किती महत्वाच्या गाथा आहेत. म्हणजे जपानवर ज्या वेळेस बॉम्ब टाकला गेला, किती बेचिराग झालं, आणि शोध हा मानवाने केला कशासाठी, की संरक्षणासाठी, स्वतःच्या संरक्षणासाठी. पण याचा परिणाम काय झाला, की जपानमध्ये सुद्धा किती पिढ्या, आणि तिथली काही ठिकाण अजूनही, ज्या ठिकाणी बॉम्ब टाकले गेले, ती जागा तिथं काही पीक होत नाही, काहीच होत नाही. तिथली येणारी 4-5 पिढ्या ज्या, त्या सुद्धा म्हणजे कुपोषित किंवा सर्व व्यंग घेऊन निर्माण झालेल्या आहेत. म्हणजे माणसाच्या ईर्षेचा, माणसाच्या असाधारणपणा असण्याचा किती मोठा परिणाम जगाला भोगावा लागत आहे, म्हणजे सर्वांनाच भोगावं लागत आहे. त्याच्यामुळं निसर्गाचं, पर्यावरण किंवा जमिनीचं, कारण हे सर्व एक आहे. भगवंत म्हणतात, भगवंतांनी त्याच वेळी सांगितलं होतं, की सर्व जोडलेलं आहोत, कार्य कारण भाव, कधीही गोष्टी अशा होत नाही, त्याच्या मागे काहीतरी कारण असतं. तेव्हा भगवंत म्हणतात, की तुम्हाला डोळे दिलेले आहेत, तर तुम्ही आकाशाकडे पहा ना. तुम्ही जमिनीवर जर तुमचं नजर असेल, तर तुम्हाला फक्त जमीनच दिसेल, पण तुमच्या त्या छोट्याशा डोळ्यांमध्ये आकाश सामावण्याची सुद्धा क्षमता आहे. म्हणजे हे फार साध्या आपण आता ज्यावेळेस आपण पंचशीला म्हणू किंवा काही हे करू, तेव्हा आपल्याला आता नेहमी ते लक्षात आलं पाहिजे, की आपण प्राण्यांना मारणं किंवा खोटं बोलणं किंवा दारू पिणं, की याच्यामुळं काय होतील, की आपणच याच लोकात त्याचे, म्हणजे आपला जो पाया आहे, तो आधार आहे आपला जो जगण्याचा,
त्यालाच आपण नुकसान करीत असतो. तर आज आपण पाहत आहे ह्या गोष्टींमुळं की काहीतरी मी मोठा आहे, मी असाधारण आहे. त्यामुळे देशात सुद्धा आता भारतीय आपण सुद्धा म्हणतो मी भारतीय, गर्व से कहो हम भारतवासी आहे. मग अमेरिका पण म्हणेल, सगळेच म्हणतात. पण ह्या असाधारण होण्याच्या किंवा मी काही वेगळा आहे ह्या सर्व वृत्तीमुळं आज जगात सर्व युद्ध आहे. म्हणून तर म्हणतात ना की जगाला आज युद्धाची गरज नाही, तर बुद्धांच्या ह्या तत्वज्ञानाची गरज आहे. आणि आता बरीच लोक मागच्याच महिन्यामध्ये बुद्धगया येथे 23 राष्ट्रातून 23 राष्ट्रातून म्हणजे बौद्ध राष्ट्र 23 राष्ट्रातून यावेळेस यजमानपद म्हणजे जे त्रिपिटकाचं तिथं चॅटिंग किंवा वाचन किंवा त्या तत्वांचा जो उहापोह झालेला आहे, सर्व साधारण 27 बौद्ध राष्ट्र आणि 32 राष्ट्रांचे तिथे ज्यांना बौद्ध धर्माची आवड आहे, ज्या तत्वांची आवड आहे, ती लोक आली होती. तिथं भाषा वेगळ्या, खाण्याच्या पद्धती वेगळ्या, काही कळत नाही, तरी फक्त बुद्धांची मैत्री आणि करुणा हाच तिथं सगळं दिसून आलेलं आहे. तुम्ही जर याच्यावर पाहिलं असेल, युट्यूबला म्हणा किंवा याच्यावर किंवा बातम्यामध्ये पाहिलं असेल की तो एक 8 दिवसाचा इथं गयामध्ये मोठा त्रिपिटकाचा जो चॅन्टिंग कार्यक्रम झालेला आहे. फार पहा एकदा त्याच्यावर, तुम्हालाही असं वाटेल की बौद्ध धम्माच्या मार्गावरून चालणाऱ्या लोकांची संख्या वाढायला लागलेली आहे. कारण जी परिस्थिती आज जग अनुभवत आहे या मीपणामुळे, मी मोठा असा नामुळं, तर ते सर्वांनाच घातक आहे. म्हणून आणि सर्व निसर्ग म्हणा, सर्व मग त्याच्यात जमीन, तारे, ग्रह सगळे येतील एकमेकांवर, एकमेकाच्या वर अवलंबून आहेत. कारण थोडस जरी माणूस अस्वस्थ झाला तर तो अशा पद्धतीने जाईल, तेव्हा तो सर्वांच नुकसान करत. म्हणून भगवान बुद्ध ते पंचशील फार त्या सर्व आता जी सर्व जगातून लोक आली होती ते जर पाहिलं, वाचा सर्वांना. कारण आमची पण ज्यावेळेस अभ्यास करत असतो त्यावेळेस सगळीकडं काय चाललेलं आहे हे आपलं, आणि धम्माचं विशेष म्हणून बौद्ध धम्माचं काय, त्या तत्वांचा कसा शांततेसाठी, आपल्या कल्याणासाठी त्याचा उपयोग होत असतो खऱ्या अर्थानं, तर ते आपल्याला समजतं. आणि मग मलाही या गाथांचं, मग आता त्यासाठी मला हे उदाहरण द्यावंशी वाटलं की बुद्ध सुद्धा माणसाला सांगत आलेले आहेत की तू कनिष्ठ नाहीस बाबा, तू महानच आहेस. फक्त बाहेर, तुझी दृष्टी सगळी बाहेर आहे, त्यामुळं तू पद, प्रतिष्ठा, पैसा, नंतर ह्याच्यासाठी जे अकुशल काम करत आहे त्याचा परिणाम सर्व जगाला भोगावा लागत आहे. आणि या तत्वांच्या लोक आता बौद्ध धर्माप्रमाणेच चालू लागलेले आहेत, त्या पंचशिलेच्या मार्गावर लागलेले आहेत. तर खूप त्या काही लोकांच्या मी मुलाखती सुद्धा त्या युट्यूबच्या याच्यातून मी पाहिलेल्या आहेत. भाषा कळत नाही, काही नाही, पण प्रत्येक जण त्या तत्वानुसार पंचशील, त्रिशरण म्हणत होते. त्याचाच पालन करू असं, कारण सर्वांना हे आता समजून यायला लागलेलं आहे की खरं जर शांतता हवी असेल, आता इथं सुद्धा आपण असं म्हणू शकत नाही की बुद्ध धम्माचंच सर्व तत्व सर्व जगाने स्वीकारावी असं नाही. पण तुम्ही या अनुभव करा, त्याप्रमाणे वागा, आणि मग समजून येईल की खऱ्या अर्थानं हे असं जगणं, या तत्वांवर जगणं हे खऱ्या अर्थानं माणसाला त्या अत्युच्च शिखरावर घेऊन जाऊ शकतो. तर बुद्ध म्हणतात की प्रत्येक जण समजतं की मी अज्ञानी, मला काय ज्ञान नाही,
आणि बुद्धांना तर दिसतं की सर्व ह्यांच्याकडं खजाना याचं प्रत्येक व्यक्तीकडं खजाना दडलेला आहे आणि ती व्यक्ती म्हणत आहे की मी गुलाम आहे, मला काहीच नाही, मी अज्ञानी आहे. तर पूर्ण या 45 वर्षाच्या काळामध्ये बुद्ध हेच लोकांना सांगतात की तुम्ही ज्ञानी आहात, तुम्ही ज्ञानाला उपलब्ध होऊ शकता, तुम्ही ह्या मनाच्या ह्या अवस्थेला उपलब्ध होऊ शकता. जर तुम्ही टीका करत बसाल, लोकांना उच्च नीचता करत बसाल, मग आज आपल्या इकडं जातीभेद, तसंच ब्राह्मण समाजाने सुद्धा जातीभेद, मी उच्च ब्राह्मण, मी क्षत्रिय, अशाच पद्धतीनं त्यामुळे भारतामध्ये किती गोंधळ निर्माण झालेला आहे. देवळांचंच प्राबल्य झालेले शिक्षण जे खरं अर्थाने माणसाला शिक्षण हवं आहे, त्याला आरोग्याच्या सुविधा हव्यात, तिकडं लक्ष जात नाही. देवळ आणि हे बांधणं आणि त्याच्यातून अजून पैसा कमवणं हेच अब्जावधीचे पाहतोय आपण. किंवा हे उद्योगधंदे सुद्धा आता काही म्हणतात ना की प्रगती झाली पाहिजे, नंतर वेगवेगळ्या सुविधा माणसाला निर्माण झाल्या पाहिजे, ते मान्य आहे, सर्व आहे. पण ते करताना सुद्धा आपण मी जास्त श्रीमंताच्या यादीतील म्हणून काही लोक जमिनीचा ऱ्हास करायला लागलेले आहेत, नंतर पर्यावरणाचा ऱ्हास करायला लागलेले आहेत, कारण त्यांना अज्ञानी आहेत. म्हणजे अज्ञानीच म्हणतात की हे खऱ्या अर्थानं ही जरी प्रगती असली, ही सर्व बाहेरील जी प्रगती आहे त्याचा नंतर आपण नाश कसा होत आहे ते पाहतो आहे. याच्यामध्ये म्हणले ना की खोटे बोलतं किंवा परस्त्रीकडे जाणे, आता हा जो पंचशिलेचा आहे पूर्ण, आता एक नवीन याच्यामध्ये की बाबा हे परस्त्री गमन किंवा जे आहे, एप्सिन नावाचं एक आता अमेरिकेत व्हाईट हाऊसमध्ये तुम्ही सर्वजण पाहत असाल, ऐकत असाल, तर सेक्सच्या दरम्यान हे बालिका, लहान मुलांना, मुलींना मोठमोठे सेक्सच्या दृष्टीनं त्याचा वापर करत आहे आणि त्यांच्यावर सुद्धा काही लोक त्यांना ब्लॅकमेल करून, त्यांचे फोटो काढून हे करून त्याच्यावर सुद्धा आता खूप मोठा त्याच्यामध्ये मग राजकारणी आहेत, बिझनेसमॅन आहेत, एवढेच नाही तर काही साधू संत सुद्धा त्या ह्याच्यामध्ये आहे की माणसाला त्याच्यावर नियंत्रण, सेक्सवर नियंत्रण करता आलं नाही. म्हणजे जे परस्त्री गमनचे जे नियमाप्रमाणे आहे, जे पंचशिलेप्रमाणे आपल्याला संयम जो शिकवलेला आहे तो न पाळल्यामुळं आज प्रत्येक जे एप्सिन म्हणून एक फाईल आहे त्याच्यात सुद्धा असे सर्व मग माणसाचे म्हणजे मनुष्याचं ट्रॅकिंग चालू आहे, त्यांना मारतात, त्यांचे अवयव काढतात. म्हणजे काय हे चाललेलं आहे, ह्या सगळ्याचा परिणाम म्हणजे ह्या पंचशिलेचं पालन होत नाही. जे ह्या पंचशिलेत आजचा हा खूप महत्वाचा ह्या गाथा आहेत आणि खूप त्यामुळं हे आपल्याला विश्लेषण जर आपल्याला लक्षात आलं की आपण ह्या तत्वानुसार जर नाही वागलं तर आज जग कशा पद्धतीनं सर्व बाजूनं दुःखात आहे. आपणच अकुशल कर्म करून पण करतो आणि दुःखाला कारणीभूत म्हणजे आपला आधार किंवा आपला जो हे आहे की ज्याच्यावर आपण स्टँड राहू शकतो खऱ्या अर्थानं, तर तोच आपण ढासळत आहे आणि हे पदोपदी जाणवते. म्हणून गाथा या भगवान बुद्धांच्या ह्या जे धम्माची जी वचनं आहेत, जी प्रवचनं आहेत, जे तत्व आहेत, त्यानं जर आपण वागत राहिलो तर जी ज्ञानप्राप्ती, जी सुख समाधान आहे ते आपल्याला कमी श्रमात मिळेल. हे इतका मोठा आयुष्याचा भाग वापरून आपण मग त्या लोकांना
असे दुराचार करणारे लोक आहेत किंवा अहंकारात जे अडकलेले लोक आहेत किंवा टीका करण्यात इतरांवर त्यांचं आयुष्यावर नुकसान होत राहतं आणि त्याचा त्रास हा सर्वांनाच भोगावा लागतो. मग इथं कितीही प्रमाणात जरी केलं तरी ती प्रगती किंवा ते जे सुख दिसत आहे ते काहीही कामाचं नाही आहे. तेव्हा मग भगवान बुद्धांनी तर ह्या तत्वानुसार सांगितलं की संपत्ती जमा करू नका, तुम्हाला जेवढं पाहिजे तेवढंच घ्या किंवा तुम्ही व्यभिचार करू नका, तुम्हाला जे आवश्यक आहे लग्नानुसार तेवढंच तुम्ही हे करा. कारण ह्याच्यात सर्वांचीच, कारण त्याच्यानंतरच मग पुढचे अकुशल काम सुरू होतं आणि त्याचा परिणाम सर्वांनाच भोगावा लागतो. म्हणून भिक्खूंनी ह्या गाथा सांगितलेल्या आहे की लोक श्रद्धेनुसार प्रसन्नतेनुसार दान देतात. तर आणि ज्यांना मिळत नाही ती टीका, पुन्हा तोच टीका जे भिक्खू जे त्यावेळेस तो तरुण नवीन झालेला आहे तो सांगायचा की दान देतात, तर काय असं कसं दान देतात, त्यांना जास्त दिलं मला कमी झालं. तर ते विचारतात की मग भगवंत जर त्यांनी आम्हाला दान दिलं नाही तर आमची मनस्थिती कशी ठेवावी किंवा आमच्यापेक्षा इतरांनाच दान दिलं तर आमची मनस्थिती कशी ठेवा, आम्ही काय करावं. तेव्हा भगवंत हे सांगतात, ह्या गाथामध्ये सांगतात की लोक ज्यावेळेस तुम्ही भिक्षा मागायला जातात त्यावेळेस समोरचा माणूस जे देईल तेच घ्या, त्याच्यातच समाधान माना. जरी एखाद्याने नाही दिलं तरी त्याच्यावर टीका करू नका, कारण त्यांनी दिलंच पाहिजे असा आपला आग्रह नाही का, असा काही नियम पण नाही, त्यांनी दिलंच पाहिजे. आपण सुद्धा बघा, आता ट्रॅफिकला आपण जाताना ज्यावेळेस चौकात थांबतो तिथं बरेच भिकारी लोक सुद्धा आपण देतो त्यांना दान, पण नाही दिलं तर आपल्याला लगेच ते रागाने पाहतात आणि बघतात गाडीत बसलेला माणूस आहे, मला थोडंसंही दान देत नाही, आणि तो जसं भिक्षा मागणं त्याचा अधिकार असल्यासारखंच करतात ते सुद्धा. आणि त्यांची तर पूर्णतः टोळी वेगळ्याच मार्गाने, म्हणजे चौकात तुम्ही पाहत असाल, पुण्यात म्हणा मुंबईत म्हणा, सगळ्या जिथं जिथं चौक असतील तिथं ते थांबलेलेच असतात सर्व. आणि ते अधिकार म्हणजे भिक्षावाले सुद्धा म्हणतात की आमचा अधिकार आहे, म्हणजे तुम्ही दिलंच पाहिजे. आणि त्याच्यातून मग वादावादी सुद्धा होतात बऱ्याच वेळेस, मग आम्हाला सुद्धा हे लक्षात असेल. तर तसंच भगवान म्हणतात की दान देणार भले त्याच्याकडे किती असू द्या, आणि समजा त्यांनी नाहीच दिलं तर काही तुम्ही चलबिचल होऊ देऊ नका. भगवान म्हणतात इथं की ते लोक श्रद्धेनुसार देतात, प्रसन्नतेनुसार दान देतात, तेव्हा त्या जनांच्या खानपानात जे उत्साहहीन असतात ते दिवसा किंवा रात्री एकाग्रचित्त होत नाही. तसा हा म्हणजे बुद्धांनी हे पुन्हा सांगितलेलं आहे की आम्ही सुद्धा ज्यावेळेस आपण सुद्धा दान मागतो, आपण विहार बांधण्यासाठी आपण धम्मदान घेत असतो किंवा इतर कामासाठी सुद्धा आपण धम्मदान घेत असतो. आपले सुद्धा काही वेळेस कुणी जर दिलं नाही धम्मदान, काय आम्ही चांगलं काम करतो आहे, विहार बांधत आहे, विहारामध्ये सर्व ज्ञान प्राप्ती होईल, तरीही लोक देत नाही. ह्यांच्याकडं घरात 4 लोक कमावणारे आहेत तरी एक 10च रुपये देतात किंवा 100च रुपये देतात, त्यांनी खरं 1000 5-5 हजार द्यावीत. आपल्याला हे असं वाटतं त्या ज्यावेळेस आपण पावती पुस्तक घेऊन जातो की धम्मदान द्या, तर आपले सुद्धा मनाची तशीच अवस्था होती आणि आपण त्यांना टीका करायचं, म्हणजे त्या दीक्षित झालेल्या
नवदीक्षित झालेला भिक्षू सुद्धा त्याच्याही मनात, जरी तो हे पंचशीलाचं सर्व पाळत असला तरी त्यालाही असं वाटतं की ध्यान दिलंच पाहिजे त्यांना, त्यांच्याकडे एवढं येतं का देऊ नये त्यांना. तेव्हा भगवंत म्हणतात की ठीक आहे, लोक श्रद्धेनुसार किंवा त्यांच्या प्रसन्न आनंदाने जे दान देतील ते घ्या, जे नाही देतील त्यांच्यावर टीका सुद्धा करू नका. तर भगवंतांना सुद्धा असा अनुभव आलेला आहे. भगवंत सुद्धा भिक्षा मागायला जायचे तेव्हा नवीनच भिक्षा मागायला जायचे, तर आणि प्रत्येक ठिकाणी गावात सांगायची यांना अजिबात देऊ नका, हे भिकू येतील आणि त्या काय फुकटेच येते, त्यांना काही द्यायचं नाही. पण एक नियम होता की जायचं 7 घर किंवा 3 घरात, जे काही नियम असं ठरलं असं की एवढ्याच मिळालं तरच दान घ्या. दान दिलं त्यांनी, भिक्षा घ्या, त्यांना धम्मज्ञान द्या, नाही दिलं तरी समाधान माना, त्यांना धम्मज्ञान द्या, पुढच्या दारात जा. भगवान बुद्धांना सुद्धा की अशा ठिकाणी एकदा भिक्षा मागत असताना त्या घरातून ती बाई आली, लाट गोसावड्या हो बाजूला, त्या गोसावड्या वगैरे त्यावेळेस त्यांना म्हणायचे बाजूला हो म्हणे, आम्ही काम करते, काय तुझं सारखं मला द्या, मी अजिबात काय देणार नाही, चालतं हो इथून. तेव्हा भगवंत सुद्धा शांतपणे पुढे गेले निघून. तर बाजूला ब्राह्मण एक कुटुंबातील होते, ते पाहत होते. बघा म्हणले, तुमचा काय ज्ञानाचा काय फायदा झालेला आहे, तुम्हाला कोणी दान सुद्धा देत नाही. परत भगवंत दुसऱ्या दिवशी परत भिक्षा मागताना त्याच बाईच्या घरी थांबले. तो ब्राह्मणही पाहत होता आणि ती बाई घरातलं काम करत होती, केर कचरा काढत होती. ते आले, बघितले ते भगवंत समोर, ते झाडता ते हातात तसं झालं. इतकी रागवलेली होती, तिने तो कचराच भगवंताच्या अंगावर टाकला. तुला काय कळतं का नाही, आम्हाला किती काम असतं, तुला काय काम आहे का, तू सारखा येतून भिक्षा मागतोस. कचराच टाकला. पुन्हा भगवंत काहीच न घेता पुढे गेले. परत तो ब्राह्मणाचा माणूस म्हणला, काल तर तुम्हाला चालते हो म्हटले होते, आज तुमच्या अंगावर कचरा टाकला, तर तुम्ही तिथे सारखे का जाताय. पुन्हा भगवंत गेले. तिसऱ्या दिवशी सुद्धा परत भिक्षा मागताना, कारण ती ठरलेली असायची की 3 घरात मागायचे, 7 घरात मागायचे, नंतर घ्यायचंच नाही. मग त्या दिवशी मग उपाशी राहायचं. पुन्हा तिसऱ्या दिवशी सुद्धा भगवंत तिच्या दारासमोर उभे राहिले. तर आता त्या शेजारच्या ब्राह्मणाला असं वाटलं की आता त्याने पाहिलं की ही माणूस सारखंच हे येतात आणि सारखे ती बाई दान देत नाही, काल तर कचरा टाकला अंगावर, तर आज काय करते. तर तेवढ्यात ती बाई आली आणि अरे म्हणली, मी तुला पहिल्या दिवशी हाकलून दिलं, दुसऱ्या दिवशी कचरा टाकला, तरीही तू उभाच आज सुद्धा. तर म्हणलं, तुम्ही त्या दिवशी काहीतरी दिलंच होतं, म्हणजे तुम्ही देत नाही असं नाही. त्या दिवशी मला माझ्यावर राग केला, मला वाईट बोलले वगैरे, म्हणजे तुम्ही मला दिलं. काल माझ्या अंगावर कचरा म्हणजे दिलं, तर एखाद्या दिवशी तुम्ही मला समजून मला द्याल तरी, म्हणून मी आलेलो आहे. तेव्हा त्या बाईच्या पण अक्षरशः डोळ्यात पाणी आलं की काय वृत्तीचा माणूस आहे, म्हणजे किती माणसानं तिला दया आली की आपण एवढं जरी बोललो तरी आपल्याला काही न बोलता त्या बाईनं शेवटी त्या दिवशी आत गेली आणि भगवंताला तिनं जेवण दिलं. म्हणजे पण तेव्हाच ती बाई सुद्धा म्हणाली की 3 वेळा असं झाल्यानंतर सुद्धा तुमच्या खरंच मनाचं जे आहे ना ते खरंच मानलं पाहिजे. तेव्हा भगवंत म्हणाले, तू ज्यावेळेस मला काहीतरी देत होती तेव्हा मला वाटलंच होतं की एका दिवशी तू मला भिक्षा सुद्धा देशील. आणि मग तिथं भिक्षा ती दिली तिलाही. मग भगवंतांनी ते उपदेश केला आणि मग ती सुद्धा त्या भगवंताच्या त्या प्रवचनाला आली, तिने ही दीक्षा घेतलेली. म्हणजे असं प्रसंग हेच भगवंतांनी पुढे ते सांगितलं की हे असं
सुद्धा होऊ शकतं. तेव्हा भिक्षूंनो जे देतील ते त्यांच्या क्षमतेनुसार देत असतात, ते घेत चला. पण जे इतर जणांच्या खानपानात उत्साहहीन असतात ते दिवसा किंवा रात्री एकाग्रचित्त होत नाहीत. कारण भगवंत म्हणतात की भिक्खूंचं असं असलं पाहिजे की ते आपण इथं कशासाठी आलेलो आहे की आपली मनाची एकाग्रता निर्माण करण्यासाठी आलेलो आहोत. आपण ध्यान करण्यासाठी आलेलो आहे की ध्यानातून आपण आपल्या मूळ स्वभावाकडं किंवा आपल्या मंगल जे आहे त्याच्याकडे आपण जात असतो. तेव्हा त्यांचा विचार न करता की त्यांच्यावर टीका, त्यांना बोलणं किंवा आपण असंतोषी होणं हे करू नका. असे जर भिक्खू जर तुम्ही राहिलं, तुम्ही भिक्षा मागताना तुम्हाला असं जर केलं आणि कोणी दिलं नाही आणि तुम्ही त्याच राहिला की का दिलं नाही, त्याच्याकडं असताना माझा अपमान केला वगैरे असं काही न करता तुम्ही ध्यान करायचं, एकाग्रचित्त व्हायचं. म्हणजे तुमच्या आतल्या स्वभावाकडे तुम्हाला वळायला पाहिजे, जे त्यामध्ये टीका करण्यात किंवा त्याच विचारामध्ये जे घडत नाही, जे घडतात तेच विचार की मला का दिलं नाही, आज त्यांच्याकडे एवढं असताना मी 2 वेळा गेलो तरी दिलं नाही, असं विचार करायचं नाही. असे जे करणारे विचार करणारे असतील त्यांचं मन एकाग्रचित्त होत नाही आणि एकाग्रचित्त मन झालं नाही तर तुम्हाला ध्यानाकडे म्हणजे तुमच्या आतमध्ये वळता येत नाही. आणि या ईर्ष्येच्या भावनेनं संपूर्णपणे मुळासकट उच्चाटन केलं जाईल ते दिवसा किंवा रात्री कधीही एकाग्रचित्त होतात. म्हणजे ह्या सूत्रानुसार, या गाथेनुसार भगवंताने आपल्याला खूप की मानसिकता, माणसाचं मन कशा पद्धतीनं असलं पाहिजे ह्या दानाच्या बाबतीत सुद्धा, दान घेण्याच्या बाबतीत सुद्धा. तेव्हा अशा पद्धतीने आणि तुम्ही मग त्या मनाच्या विकासतेकडे तुम्ही जाऊ शकाल. आणि मग अशी लोक एकाग्रचित्त होतात आणि मग आपला जो निर्वाणाकडे जाण्याचा जो मार्ग आहे, कारण तिथं आपला अहंकार नष्ट होतोय. कारण आणि मूळ म्हणजे सर्व व्यक्तींचं अहंकार जो आहे, जो टीका करण्याचा किंवा मी मोठं दाखवण्याचा, याच्यातच सर्व लोक, सर्व जग, सर्व अडकलेले आहेत. आणि त्यामुळं खूप नुकसान होत आहे संपूर्ण मग मानवाचं. या पूर्ण जगात आज आपण पाहतोय सगळीकडंच या मी मोठा, मी उच्च, माझ्याकडं मी असाधारण ह्या वृत्तीमुळं नुकसान खूप जगाचं झालेलं तुम्हाला सर्वांचं पाहतो. प्रत्येक जण आपापलीच घरं भरायला लागलेला आहात. लोकांना सगळ्यांना दिलं, एका ठिकाणी संपत्तीचं एकत्रीकरण होत आहे ते नाही, सर्वांना समान मिळालं पाहिजे. कारण ही वृत्ती माणसामध्ये कधी येईल की जेव्हा तो अशा पद्धतीने विचार करेल की कारण सर्वजण जुळालेलेच आहेत एकमेकांशी, सर्व जग जोडलेलं आहे, सर्व समान आहेत, सर्व ज्ञानी आहेत. ही जेव्हा भावना येईल तेव्हा उच्च नीतितेचा सर्व नाश होईल. अहंकाराचा की मी कोणीतरी आहे, मी वेगळा आहे, ह्याच्या दिशेने जी माणसं प्रयत्न करीत असतात ती सुद्धा या पद्धतीने विचार करू लागली तर खऱ्या अर्थानं जी मनाची एकाग्रता आहे किंवा जी मनाची निर्वाण पदाकडे जाण्याची जी प्रक्रिया आहे ती होऊ शकते. कारण समाधान म्हटले की समाधान हे महत्वाचं आहे. तेव्हा एकाग्र चित्त ज्यांना व्हायचं असेल किंवा ज्यांना या मार्गावर चालायचं असेल तर त्यांना अशा पद्धतीनं आपली मार्गक्रमणा केली पाहिजे. कारण अजूनही उदाहरणं त्याच्यात बरीच देता येईल की नेपोलियन बुटका होता, म्हणजे त्याचं 5 फूट 2 इंच होतं, पण त्यांनी ती उंची साध्य कारण मला
तो त्या न्यूनगंडाने हे झाला की मी कनिष्ठ आहे, तर पूर्णतः त्याने अर्ध जग जिंकलं होतं. कारण मी कोणीतरी आहे, मी जरी लहान असला तरी माझं काम इतकं मोठं आहे. त्यांनी अख्खं जीवन त्यात घालवलं. नेपोलियन शेवटी त्याचा मृत्यू कसा झाला, त्याला काही सुख समाधान मिळालं नाही. हे नेपोलियनचं उदाहरण आहे की हीन भावना, जे हीन आहेत, मग आपले जे आपण पाहतो प्रत्येक जण हीन भावने ज्याच्या मनात असेल ते लोक दाखवण्यासाठी असे वेगवेगळे प्रकार की ज्यानं सगळ्यांचंच त्याचं स्वतःच तर होतच होतं, पण दुसऱ्यांचंही होतं आणि खऱ्या अर्थाने त्यांना सुख समाधान मिळत नाही. म्हणून भगवंतांनी ह्या ईर्ष्या भावनेने पूर्णपणे मुळासकट उच्चाटन करतात. ते दिवसा किंवा रात्री कधीही एकाग्र चित्त होतात, म्हणजे त्या निर्वाण पदाकडे जातात. हे सगळ्या भावना जेव्हा वरच्या पंचशीलाच्या त्या पद्धतीनं सर्व त्याच्यावर संयम केला पाहिजे. संयम नंतर समाधान मिळेल त्यांना, आणि समाधानामुळं माणूस मग या वृत्तीकडे, या मनाच्या विकासाकडे जाईल. त्याचा सर्वांचाच त्याच्यामध्ये फायदा आहे. तर इथं मी या गाथेंचं समाप्ती, विश्लेषणाची समाप्ती करत आहे. सर्वांना जय भीम, नमो बुद्धाय, जय भारत, जय संविधान.